नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हिलिंग या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. काल आपण होमिओपॅथीचे 2 प्रिन्सिपल्स बघितले. एक म्हणजे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर आणि दुसरं प्रिन्सिपल म्हणजे इंडिव्हिज्युअलायझेशन. आज आपण होमिओपॅथीचे अजून 2 प्रिन्सिपल्स बघणार आहोत. पहिलं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे मिनिमम डोस आणि पोटेंटायझेशन, आणि दुसरं प्रिन्सिपल आहे बघणार आहोत आज ते म्हणजे व्हायटल फोर्स. सो आता होमिओपॅथीमध्ये पहिली गोष्ट औषधं केली कशी जातात ते आपण बघूया. तर ज्या पदार्थापासून आपल्याला होमिओपॅथिक औषध तयार करायचं असेल त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचा आधी आपण मूलार्क तयार करतो. मूलार्क म्हणजे बेसिक अर्क. तो अर्क तयार केल्यानंतर त्याचं आपण डायल्युशन करतो आणि सकशन म्हणून एक स्पेसिफिक पद्धत आहे, त्या पद्धतीने आपण त्यातली जी काही इनर्ट प्रॉपर्टी आहे ती एन्हान्स करतो. आता काही लोकांना ही कन्सेप्ट सकशनने आपण त्या औषधातली इनर्ट प्रॉपर्टी एन्हान्स करतो हे समहाऊ पटत नाही, आणि त्यामुळेच होमिओपॅथीला प्लासिबो म्हटलं जातं. कारण आधुनिक रसायनशास्त्राचे जे काही मोजमाप आहे त्याच्याने होमिओपॅथिक औषधं आपल्याला दाखवता येत नाही. तर आता तत्पूर्वी होमिओपॅथी खरंच प्लासिबो आहे का त्याच्यामागचं सायन्स काय आहे ते आपण समजून घेऊया. त्याआधी प्लासिबो म्हणजे काय. तर प्लासिबो म्हणजे काय, तर जेव्हा एखादा विशिष्ट पदार्थ किंवा एखादी उपचार पद्धती ही आपण किंवा प्रत्यक्ष म्हणजे त्याच्यात प्रत्यक्ष औषधं नसतात किंवा फार्मॅकॉलॉजिकल काही गुणधर्म नाही आहे, अशा पद्धतीचा पदार्थ किंवा ती उपचार पद्धती आपण रुग्णाला देतो. जसं की साखरेची गोळी असेल किंवा साधं पाणी असेल किंवा सलाईन वॉटरचं इंजेक्शन असेल, हे आपण रुग्णाला देतो आणि त्याला सांगतो हे एकदम जालिम किंवा प्रभावी उपचार पद्धती आहे, हे तू कर, तुझा आजार नक्की बरा होईल. आणि हे दिल्यानंतर पेशंटचा जेव्हा त्या पर्टिक्युलर उपचार पद्धतीवर दृढ विश्वास असतो तेव्हा आपोआप त्याच्या लक्षणांमध्ये सुधारणा झाल्याचं दिसून येतं. याला आपण प्लासिबो इफेक्ट असं म्हणतो, की ॲक्च्युअल औषध काहीच नाही दिलं आहे, केवळ पेशंटच्या मानसिकतेमुळे किंवा पेशंटचा दृढ विश्वास होता म्हणून त्याच्या लक्षणांमध्ये सुधारणा दिसली, याला प्लासिबो म्हणतात. आता आपल्या मानसिक स्ट्रेंथचा किंवा केवळ आपल्या मनाच्या सहाय्याने आपण एखादा आजार कसा बरा करू शकतो किंवा मनामध्ये जी काही हिलिंग ताकद आहे, पॉवर आहे, त्याविषयी पुढे आपण डिटेल बघणारच आहोत, की केवळ आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपले आजार कसे बरे करू शकतो. परंतु होमिओपॅथी औषधांचा इफेक्ट हा प्लासिबोसारखा होतो हे नक्कीच इथे चुकीचं स्टेटमेंट आहे असं मी म्हणेन. कारण गेल्या 20 वर्षामध्ये माझ्याही आधी माझ्या वडिलांच्याकडे मी जे काही मिरॅकल्स बघितलेले होते ते फक्त प्लासिबो इफेक्टमुळे होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, होमिओपॅथीला प्लासिबो का म्हणतात, कारण आधुनिक रासायनिक मोजमापामध्ये ती औषधं प्रत्यक्ष दाखवता येत नाही. परंतु हल्ली नॅनो पार्टिकल, नॅनो टेक्नॉलॉजी याच्यामुळे अगदी सूक्ष्म स्तरावरती त्याच्यामध्ये काही घटक आपल्याला दाखवता यायला लागलेले आहेत. तर होमिओपॅथीमधली औषधं ही पोटेंटाइज फॉर्म असतात. म्हणजे काय, तर एखादा दगड आणि त्याच दगडातनं काढलेला अणू. ओके, सो हा जो फरक आहे तो ॲलोपॅथिक आणि होमिओपॅथीमधला आहे, की दगडामधली असलेली एनर्जी आणि तीच त्या दगडाच्या ॲटॉमिक लेवलला असलेली एनर्जी, ह्यामध्ये जो काही फरक आहे तोच क्रूड फॉर्ममधली औषधं आणि पोटेंटाइज फॉर्ममधली औषधं यांच्यामध्ये आहे. परंतु एखादी गोष्ट जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही म्हणजे त्याचं अस्तित्वच नाही असं म्हणणं योग्य आहे का. जसं हवा सगळीकडे आहे, आपल्याला हवा दिसू शकत नाही, अस्तित्व नक्कीच जाणवतं. सिमिलरली वायरमधनं जी काही इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते ती आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही, परंतु तिचं अस्तित्व आपण नक्कीच जाणवू शकतो. सिमिलरली होमिओपॅथिक औषधं ही आधुनिक मोजमापाने आपल्याला दाखवता येत नाही, याचा अर्थ ती अस्तित्वातच नाही हे म्हणणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. सगळ्यांना क्वांटम फिजिक्सबद्दल आता बऱ्यापैकी माहिती आहे. तर जनरल प्रिन्सिपलचे जे न्यूटनचे नियम आहेत तेच जनरल फिजिक्सचे न्यूटनचे प्रिन्सिपल आपण क्वांटम फिजिक्समध्ये वापरू शकत नाही. कारण जनरल फिजिक्सचे जे नियम आहेत ते स्थूल पातळीवर आहेत, तर क्वांटम फिजिक्सचे जे काही नियम आहेत ते ॲटॉमिक लेवलला आहेत. आता यातले कोणते नियम बरोबर आणि कोणते नियम चुकीचे, तर आपण असं म्हणू शकत नाही. दोन्ही नियम त्या त्या ठिकाणी योग्यच आहेत. जनरल फिजिक्सचे नियम हे स्थूल पातळीवर योग्यच आहे. क्वांटम फिजिक्सचे जे काही प्रिन्सिपल आहे ते त्या ठिकाणी अगदीच योग्य आहे. जसं क्वांटम फिजिक्समध्ये आपण वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी हे प्रिन्सिपल बघतो. म्हणजे काय, कण किंवा इलेक्ट्रॉन्स हे एकाच वेळेला
पार्टिकल सारखं काम करतात, तर एकाच वेळेला तरंग लहरी किंवा इलेक्ट्रोपार्टिकल वेव्ह रेडिएशनच्या पद्धतीने बिहेव करतात. हायझेनबर्गचं जे प्रिन्सिपल आहे अनसर्टन्टी प्रिन्सिपल, ते असं सांगतं की इलेक्ट्रॉनची जागा, त्याची मूव्हमेंट ही एकाच वेळेला असं स्पेसिफिक आपण नाही सांगू शकत की इलेक्ट्रॉन आता या क्षणी याच ठिकाणी असेल, हे आपण सांगू शकत नाही. भले भौतिक पातळीवर किंवा स्थूल पातळीवर आपण ते स्पेसिफाय करू शकतो की हा दगड आत्ता इथे आहे, पण त्या दगडांमधल्याच ॲटॉमिक लेवलला जो इलेक्ट्रॉन आहे तो एक्झॅक्टली कुठे असेल त्या ॲटममध्ये, हे आपण सांगू शकत नाही. सिमिलरली होमिओपॅथिकच्या औषधांचं आपण मोजमाप हे क्रूड मेथडने किंवा आधुनिक जे काय रासायनिक प्रक्रिया आहे त्याच्याने होमिओपॅथिकची औषधं आपण दाखवू शकत नाही. आता आपल्या सगळ्यांनाच ॲव्होगॅड्रो नंबर विषय माहिती आहे. ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे काय की कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल मध्ये साधारणपणे 6.022 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स असतात. याचाच अर्थ काय की जेव्हा आपण एखादा पदार्थ डायल्यूट करत जातो आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते इतकं डायल्यूट केलं आहे की 10⁻23 पेक्षा कमी एवढे पार्टिकल्स जर त्याच्यात असतील तर ते आपण मोजूच शकत नाही. पण याचा अर्थ त्याचं अस्तित्वच नाही असं आपण म्हणू शकत नाही, आणि म्हणून होमिओपॅथिकची औषधं या मॉडर्न सायन्सनुसार दाखवता येत नाही. होमिओपॅथिक औषधं ही पोटेंटाईज केली जातात. म्हणजे काय तर एकास 100 अशा प्रमाणात ती औषधं डायल्यूट केली जातात. म्हणजे साधारणपणे 12th पोटेन्सीपर्यंत क्रूड सबस्टन्सचा एकही घटक त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकत नाही, आणि म्हणून त्याला प्लासिबो म्हटलं जातं. आता होमिओपॅथी हे प्लासिबो नाही हे आपण कशावरनं सांगू शकतो, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तान्ही बाळ. त्यांच्यामध्ये तर त्यांच्या बिलीफ सिस्टीमचा काहीच संबंध येत नाही. आपण जे देऊ ते घेणार आहेत. सो तान्ह्या बाळांमध्ये इतके मिरॅक्युलस रिझल्ट्स आहेत होमिओपॅथिक औषधांचे. त्याच्यानंतर झाडं, त्याच्यानंतर प्राणी, आता यांच्यामध्ये त्यांच्या बिलीफ सिस्टीमचा काहीच संबंध येत नाही. तर त्यामुळे या लोकांना जशा पद्धतीने होमिओपॅथिक औषधाचे रिझल्ट्स इतके छान दिसून येतात, त्याच पद्धतीने सर्वसामान्य लोकांना सुद्धा होमिओपॅथीचे रिझल्ट्स दिसून येतात. आणि म्हणूनच आपण होमिओपॅथीला प्लासिबो म्हणू शकत नाही. इनफॅक्ट होमिओपॅथीला प्लासिबो म्हणूच नाही, कारण होमिओपॅथीचे रिझल्ट्स मी स्वतः गेल्या 20 वर्षात अनुभवलेले आहेत, आणि गेले 250 वर्ष जी काही औषधं तेव्हा शोध लागलेला होता तीच औषधं त्याच ताकदीने अजूनसुद्धा तेवढीच इफेक्टिव्ह आहे. असं कुठचंच होमिओपॅथीचं औषध नाही की ते तेव्हा इफेक्टिव्ह होतं आणि आता बाद झाले किंवा आता त्याचा काहीच उपयोग होत नाही, असं एकही औषध नाही आहे. आणि म्हणून होमिओपॅथी हा प्लासिबो नाही आहे. होमिओपॅथीचं जे पुढचं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे कन्सेप्ट ऑफ व्हायटल फोर्स. तर आता खरं बघायला गेलं तर आपलं अस्तित्व म्हणजे फक्त या भौतिक स्तरावरती नाही आहे, याच्याही पलीकडे आपलं अस्तित्व आहे. आपलं हे जे अस्तित्व आहे ते ॲक्च्युली 5 कोशांचं बनलेलं आहे. सगळ्यात बाहेर हे जे काही भौतिक रूप आपलं दिसतंय त्याला आपण म्हणतो अन्नमय कोश. म्हणजे जे काही आपण खातो त्यापासून हे भौतिक शरीर तयार झालं आहे. आता जिवंत शरीर आणि मृत शरीर याच्यामध्ये काहीतरी फरक आहे, तो आहे ऊर्जेचा. ते म्हणजे आपली एनर्जी बॉडी किंवा प्राणमय कोश. त्याच्याही आतमध्ये आहे ते आपलं मनोमय कोश. म्हणजे जिवंत शरीर आहे, परंतु आपल्याला अमुक ठिकाणी जायचे, अमुक गोष्ट करायची, ही जी आतून इच्छा होते, म्हणजे करायचं किंवा करायचं नाहीये, मला हा हात उचलायचा आहे, खाली ठेवायचं, हे आतून आपल्याला वाटतं आणि त्याप्रमाणे आपण ती क्रिया करतो. हे जे काही ज्याला वाटणं आहे, जिथे आपल्या भावना, विचार हे सगळ्या गोष्टी उपस्थित आहेत, त्याला म्हणायचं मनोमय कोश. त्याच्याही आतमध्ये आहे ते म्हणजे विज्ञानमय कोश, आणि त्याच्याही आत आहे ते आपलं आनंदमय कोश. सो ही अशी जी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला चक्रध्यान या मेडिटेशन कोर्समध्ये मिळेलच. पण होमिओपॅथीची रेलिव्हन्स काय आहे, तर होमिओपॅथिक औषध हा आपला जो प्राणमय कोश आहे, एनर्जी बॉडी, त्याच्यावरती काम करतं. होमिओपॅथीमध्ये ही व्हायटल फोर्सची कन्सेप्ट आहे. आपल्या ज्या काही दैनंदिन प्रक्रिया होत असतात त्या या व्हायटल फोर्समुळे घडत असतात. जेव्हा पण हा व्हायटल फोर्स डिरेंज होतो तेव्हा त्यातनं वेगवेगळे आजाराची निर्मिती होते. आता उदाहरणार्थ आपण सगळेच जण लहानपणापासून किती वेळा धडपडले असू, किती ठिकाणी आपल्याला लागलं असेल, बऱ्याचदा थुकी लावून ते आजार बरे होतात, काही वेळेला औषधं लावून होतात. तर आता कोण बरं करतं हे शरीर, तर जेव्हा पण आपल्याला जखम होते, हिलिंग होताना तिथे मदर सेल्सपासून डॉटर सेल्स तयार होतात आणि हिलिंग होत असतं. तर ह्या अशा पद्धतीने आपलं हे जे काही इंटरनल हिलिंग होत असतं हे कोण करत असतं, आपलंच शरीर करत असतं. औषधं या हिलिंग प्रोसेसला मदत करतं, एवढंच. सो होमिओपॅथिक औषधं आपल्या व्हायटल फोर्सला हेल्प करतं की त्या पर्टिक्युलर आजारातनं त्याचं बरं होण्यासाठी त्याला एक गायडन्स किंवा हेल्प मिळते.
आपण कितीदा बघितलं असेल, कधी कधी आपण असे खूप ओव्हर एक्झर्शन झालं, आतून कणकण सारखं वाटतंय आणि तेव्हा जर सलग आपण 10-12 तास शांतपणे झोपलो तर तो आजार आपला आपला बरा होतो. कोण बरं करतं? आपल्याच आतमध्ये असलेला तो व्हायटल फोर्स तो आजार बरा करतो. म्हणजे बघा, आपल्या प्रत्येकाच्याच शरीरामध्ये ती इतकी अमाप अमर्याद हिलिंग प्रॉपर्टी आहे की बऱ्याचदा आपल्याला औषध न घेता सुद्धा आपण बरे होऊ शकतो. आणि या सिरीजचा मुख्य उद्देश तोच आहे की शक्यतो आपल्याला खूप औषधांवर अवलंबून न राहता आपल्या आतमध्ये जो हिलर आहे त्याला ओळखून आपण जर का त्याला सपोर्ट केला तर आपोआप लवकरात लवकर हिलिंग होऊ शकतं. आणि होमिओपॅथिक औषधं ह्या मेकॅनिझमला खूप छान सपोर्ट करतं. आपल्या आतमध्ये हिलिंग होतच असतं. होमिओपॅथी त्याच्या विरुद्ध किंवा निसर्गाच्या विरुद्ध जाऊन कधीही काम करत नाही. या हिलिंग प्रोसेसला होमिओपॅथिक औषधं ही सपोर्ट करतात आणि म्हणून आपल्याला दिसून येतं की एकदम फास्ट रिकव्हरी झालेली असते. तर आज आपण होमिओपॅथीची 2 प्रिन्सिपल्स बघितली. एक म्हणजे मिनिमम डोस आणि पोटंटायझेशन आणि दुसरं म्हणजे कन्सेप्ट ऑफ व्हायटल फोर्स. आता ज्यांना कोणाला इच्छा असेल की आपला व्हायटल फोर्स म्हणजे आपली एनर्जी बॉडी आणि त्याच एनर्जी बॉडीचं रेग्युलेशन म्हणजे आपली सप्तचक्र, सो ह्या चक्रध्यानाबद्दल कोणाला अजून डिटेल माहिती करून घ्यायची असेल, शिकायचं असेल तर कल्पवृक्ष सॉलिस्टिक ॲपवरती हे चक्रध्यानाचे कोर्स आहेत, त्याचा जरूर लाभ घ्या. मी स्वतः कोणतीही गोष्ट आधी अनुभव घेते, मला रिझल्ट्स मिळाले तरच मी ते दुसऱ्याला सांगते. त्यामुळे गेल्या 10-12 वर्षामध्ये मला जे काही विलक्षण या सगळ्या गोष्टींचे अनुभव आले त्याचा तुम्हालाही फायदा व्हावा एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. सो कल्पवृक्ष सॉलिस्टिक ॲपवरती ते कोर्सेस तुम्ही जरूर करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक तुम्हाला मिळेल. तसंच पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तुमचे जे काही प्रश्न असतील ते खाली गुगल फॉर्ममध्ये लिहिलेत तर पुढच्या लेक्चर्समध्ये मी त्या प्रश्नांची जरूर उत्तरं देईन. आणि काही प्रश्न मी म्हटलं तसं खाजगी असतात की जे खाली कमेंटमध्ये आपण विचारू शकत नाही, त्यासाठी मी तो गुगल फॉर्म केलेला आहे. तेव्हा आपण सगळे मिळून ही हिलिंग जर्नीचा अनुभव घेऊया. धन्यवाद.